10:58 होत आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कोळेकरणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता जागतिक स्तरावर स्पर्धा करत असून लवकरच यूएई आणि सिंगापूरलाही मागे टाकण्याची क्षमता राज्यात आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागरी सेवा दिनानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र आता जगातली 30वी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनानं प्रत्येक विभागाकडे स्टार्टअप म्हणून पाहून नाविन्यपूर्ण कल्पना आणि कार्यक्षमतेवर भर द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ सांगता सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. राहुरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्या 23 तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपण मुंबईबाहेर जाऊ शकत नसून नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षानं दिलेला पाठिंबा ही अजित पवार यांना श्रद्धांजली असल्याचं शरद पवार म्हणाले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा शासनानं दिलाय. तसंच सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीनं संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतातील सनदी लेखापाल संस्था ICAIच्या WIRC अंतर्गत अकोला शाखेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. उद्घाटन सत्राला ICAIचे केंद्रीय परिषद सदस्य आणि AI समितीचे उपाध्यक्ष CA उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात त्यांनी लहान शहरातील सनदी लेखापालांना AI आधारित भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.